मोर्चाची बीड हत्येच्या निषेधात जालन्यामध्ये आज जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलंय। जालन्यातील जनआक्रोश मोर्चाच्या आधी मराठा कार्यकर्त्यांना मात्र नोटीस दिली गेलेली आहे। मोर्चा दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर कारवाई करणार असा इशारा नोटीसमधून दिला गेलाय। बीडमधील संतोष देशमुख हत्येच्या निषेधात जालन्यामध्ये हा जनआक्रोश मोर्चा काढला जाईल। जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी मराठा कार्यकर्त्यांना मात्र यापूर्वी नोटीस बजावली आहे। अरविंद देशमुख, अशोक पडूळ आणि विश्वंभर तिरुखे यांना पोलिसांनी नोटीस बजावली असं समजतंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून। सचिन, काय नेमक्या सूचना मराठा कार्यकर्त्यांना या नोटीसच्या माध्यमातून दिल्यात आणि कार्यकर्त्यांनी नेमकं काय प्रतिक्रिया या नोटीसवर दिलेली आहे? रिधी, जर आपण पाहिलेत कुठलाही मोर्चा असेल, कुठलीही सभा असेल किंवा कुठल्याही पद्धतीचे जेव्हा 5 पेक्षा अधिक लोक जमतील, रॅली वगैरे असे जे कार्यक्रम असतात त्यासाठी जेव्हा पोलिसांकडे परवानगी मागितली जाते, साहजिक एक ती प्रक्रिया असते की त्या दरम्यान नाही का कुठली दक्षता आयोजकांनी घेतली पाहिजे जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून अशा नोटिसा दिल्या जातात। आणि म्हणजे साहजिक सर्वांनाच या जवळपास नोटिसा दिल्या जातात की कुठल्याही पद्धतीचे कायदा सुव्यवस्थेमध्ये बाधा निर्माण होऊ नये, कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी। कारण की आपण पाहतो की गेल्या 4 मोर्चांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक आले होते आणि शांततेने हे 4ही मोर्चे पार पडले। मात्र आता 5वा मोर्चा हा जालन्यामध्ये आहे। जालना पोलिसांनी या नोटिसा दिलेल्या आहेत। साधारण ही प्रक्रिया असते आणि ती प्रक्रिया पोलिसांनी पार पाडलेली आहे। जी सचिन, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।